हे दया, तू असं काय पण करणार नाहीयेस. नाही करणार नाही असं कोण म्हणाल? मी काय करणार नाही असं कोण म्हणाल? हे बघ, हे जर सगळं व्हायला नको असेल तर धैर्यला इरा बरोबर लग्नाला तयार कर, नाहीतर काना 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 माझ्या सिमला काय प्रॉब्लेम येतोय का काय कळतच नाहीये. फोनच लागत नाहीये. भाऊ आणि आई तिकडे काळजी करत बसली असती. काय करताय अहो? जरा हळू चालवा. पोचायचंय मला लवकर, पण एवढं पण लवकर नाही पोचायचं. आरामात चालवा गाडी. आओ, तुमच्याशी बोलतेय मी. जरा आरामात चालवा. स्पीड कमी करणं नाही जमत मला. मी वेळेसाठी थांबत नाही, वेळेला माझ्यासाठी थांबवतो. जरा स्पीड कमी करा की. केवढे जोरात चालवतात. हळू. गाडी स्लो करायला सांगितलं. एवढं स्पीडने चालवायची काही गरज होती? अयो, टायर पंक्चर झाला. आता काय करायचं? आता डिक्की उघडायची, डिक्कीतनं स्टेपनी काढायची आणि टायर चेंज करायचं. हाय. हॅलो धैर्य, कुठेस बाबा तू? रिटर्न यायलाच निघालोय मी, पण जरा प्रॉब्लेम झालाय. टायर पंक्चर झालाय. अरे बापरे, तू बरा आहेस ना? आई, मला काय नाही झालंय, टायर पंक्चर झालंय फक्त. तू काय टेन्शन घेऊ नको. येतो लगेच. बर. स्टेपनी स्टेपनी कुठे गेली? काय स्टेपनी नाही? मग आता काय करणार? अगं आई, अगं स्टेपनी मी घेतली होती. माझी गाडी पण पंक्चर झाली होती. निघताना चेक नको करायला त्याला? पण काम झाल्यानंतर तू नको का परत ठेवायला? आई, जाऊ दे, तू काय टेन्शन घेऊ नको. मी बघतो काय करायचंय. हा, ठेवतो. हा ठीक आहे. स्टेपनी नाहीये तुमच्या गाडीत. आता कसं जायचं? मी बघतो काय करायचं ते. काय झालं? फोन उचलत नाही का सावी? अनुराधा, तू काळजी करू नको. कदाचित मीटिंग मध्ये असेल ती, म्हणून फोन लागत नसेल. काय झालं? फोन लागत नाहीये का? नाही, बहुतेक रेंज नसेल म्हणून फोन लागत नाही. मी सारखा ट्राय करतोय फोन. काळजी नको करू तू. हॅलो, कुणी आहे का? ए, डोक्यावर पडलीस काय? गप्पड जरा. कुणी आहे का? हॅलो. आता कसं करायचं? फोनही नाही लागत कोणाच.
होतं ना मी. हा, तुमचं हे रॉकेट जास्त उडू नका. ऐकायचंच नाही. काय तर म्हणे धैर्य मुजुमदार कधी कुणासाठी थांबत नाही. आता काय झालं? हा, लागलंच ना थांबावं. आता काय करणार? कसं जाणार घरी? एक तर एवढे या सुनसान रस्ता आहे, कुणी दिसत पण नाहीये, माणूस पण नाहीये साधा. कसं करणार आहोत आपण? कसं घरी जाणार आहोत? म्हणे फास्ट जायचंय. अहो एवढं पण फास्ट जाऊ नये की कायम तर थांबावं लागल. बस झाली तुझी किरकिर. काम तर करू लागणार नाहीये काही. बस गप तुम्ही तर. बस. नॉनसेन्स. हॅलो. हो. हा, इकडे या. या. दादा, इथं जवळपास कुठं गॅरेज आहे काय? नाहीतर तुमच्या ओळखीचा एखादा मेकॅनिक असला तर नंबर द्या की त्याचा. अहो इथं कसला मेकॅनिक आणि कसलं गॅरेज? केवढा सुनसान एरिया आहे हा. पण सरळ तुम्ही 10 किलोमीटर गेला ना तर तिथं तुम्हाला एक पेट्रोल पंप लागल. तिथं असू शकतो मेकॅनिक, पण आत्ताची वेळ बघता तिथं पण मेकॅनिक असेल का नाही काय शंकाच आहे. हा, पुढे अजून एक 4 किलोमीटर गेला तर तिथे एक वस्ती आहे. आजच्याला जर मुक्काम करायचा असेल तर तिथं तुम्हाला राहायला जागा मिळू शकते. पण लक्षात ठेवा, तुम्हाला इथे लिफ्ट काय मिळायचे नाही. अहो या रस्त्याला गाड्याच नाहीत तर. आणि हो, उघड्यावर जास्त वेळ थांबू नका. इथं बिबट्याचा वावर आहे. 1-2 जणांकडे ऐकलंय मी.